इंटरेस्टिंग आहे. एक तर कोकणाचा उल्लेख आल्यानंतर निलेशचं नाव यायलाच पाहिजे. कारण मी जवळजवळ एक 20-22 वर्ष जास्तीच कदाचित निलेशला ओळखायचो आणि त्यासाठी नेहमी धडपड करायचा. तो मुळातला चिपळूण मधला आणि त्याचं कार्यक्षेत्र जर का मला विचारलं तर ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, चांदोली आणि कोयना. सो याच्यामध्ये प्रचंड फिरला. त्याचं नेटवर्किंग चांगलं होतं. वन विभागाला नेहमी मदत करायचा. अत्यंत चांगला डेटा की कुठल्या जंगलामध्ये काय काय दिसतंय, तिथे काय अडचण आली. बऱ्याच वेळेला तिथे असं व्हायचं की गावांमध्ये गवे शिरायचे आणि मग गव्यांना मारण्यासाठी लोक धावायची. मग निलेश पोचायचा. निलेश म्हणायचा नाही मारू नका, आपण जरा वेगळं काहीतरी उपाययोजना करू. किंवा बिबट्या विहिरीत पडलाय तर त्याला बाहेर कसं काढायचं, रेस्क्यू ऑपरेशन. सो निलेशचं खूप मेजर कॉन्ट्रीब्युशन होतं. आणि परत तेच आहे की सोप्या भाषेत निसर्ग समजून सांगणं हे निलेशनी कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केलं. त्याची स्वतःची संस्था होती आणि निसर्ग सेवक नावाची संस्था होती आणि त्याच्या मार्फत त्यांनी हजारो लोकांपर्यंत निसर्ग पोहोचवण्याचं काम केलं. तो तिथे जनजागृतीचे प्रोग्राम्स घ्यायचा. वन विभागाबरोबर जंगलाच्या आतमध्ये खूप काम करायचा. मला आठवतं की सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये कोणी क्षेत्र संचालक आला तर तो पहिल्यांदा निलेशला बोलून घ्यायचा की आम्हाला हा एरिया नवीन आहे पण तुला सगळा एरिया तोंडपाठ आहे. सो मग निलेश बरोबर भटकंती ही ते अधिकारी करायचे. मग निलेश सांगायचं कुठे अडचण आहे, कुठे काय करणं गरजेचं आहे. आणि त्याचा सल्ला इतका मोलाचा होता की त्याच्या सल्ल्यामुळे बरीचशी निसर्ग संवर्धनाची कामं वन विभाग ही कोकणामध्ये करू शकली. कोकणामध्ये अजून एक आमचा मित्र भाऊ काटडरे की ज्यांनी ऑलिव्ह रिडली टर्टल्स वरती काम केलं, तर त्याच्यामध्ये पण निलेश खूप सपोर्ट करायचा. एक्झिबिशन्स असतील किंवा व्याख्यानं द्यायचं असेल किंवा सर्पमित्रांना एकत्र आणून साप वाचवणं हे लोकांपर्यंत पोहोचणं असेल, ती मोहीमच होती. आणि प्रचंड कष्टाळू माणूस, पूर्णपणे म्हणजे निसर्गात रमलेला माणूस जर का बघायचा असेल तर तो मला असं वाटतं निलेश होता. आणि पुढे जाऊन निलेशनी कोकणामध्ये म्हणजे कोयनेमध्ये छोटे छोटे होमस्टेज करता येतील का. सो जे टुरिझम आता दुर्दैवाने सगळं वाघाच्या मागे धावतंय तर ते तिथे रिसॉर्ट बेस्ड टुरिझम आहे. सो निसर्गामध्ये असताना लोकल लोकांना त्याचा कसा फायदा होईल याच्यासाठी निलेशने खूप प्रयत्न केले. आणि होमस्टेज डेव्हलप करता येतील का. या कोकणामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पेरिफेरीवरती काही गावं आहेत छोटी छोटी. सो तिथे कॅम्प्स लावता येतील का की ज्यातनं त्या लोकांना काहीतरी इन्कम मिळेल आणि निसर्ग पण वाचला जाईल. सो निलेश कोकणातलं निसर्ग संवर्धन जर का असं कोणी त्याच्याविषयी बोलत असेल तर मला असं वाटतं की निलेशचं नाव आल्याशिवाय ते व्याख्यान पण पूर्ण होणार नाही.